तर पुण्यातील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे। 39,000 क्युसेक वेगानं खडकवासलामधून विसर्ग सुरू करण्यात आला। खडकवासल्यातील विसर्गामुळे एकता नगरमधील पाणी आता वाढायला सुरुवात झालेली आहे। पुण्यातल्या एकता नगरीमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती भरलेलं आहे आणि वरच्या सोसायटीपर्यंत आवाज जावा यासाठी आपण पाहतोय की जेसीबीच्या साह्यानं हे कर्मचारी आवाहन करतात। तुम्ही काय आवाहन करता लोकांना? आम्ही सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे ही सूचना देत आहोत। तसेच पुणे महानगरपालिकेने सनसिटी बॅडमिंटन हॉल येथे नागरिकांची तात्पुरती राहण्याची सोय केलेली आहे। काय सूचना काय देता एकदा जरा लोकांना सांगा म्हणजे मग कळेल त्यांना। पुणे महानगरपालिका सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की खडकवासला धरणातून 39,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला असून सर्व नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे व पुणे महानगरपालिकेने आपली तात्पुरती राहण्याची सोय सनसिटी बॅडमिंटन हॉल शनी मंदिरा येथे केलेली आहे। ज्या कुठल्या नागरिकांना स्थलांतर व्हायचे असेल अशा नागरिकांनी मदत कक्षाशी संपर्क साधावा ही विनंती। आपण पाहतोय की अशा पद्धतीने आवाहन जे आहे ते जेसीबीच्या माध्यमातून वरच्या मजल्यावरती आवाज जावा यासाठी करण्यात येत आहे आणि जेसीबीच्या साह्याने नागरिकांना जे आहे सूचना एकता नगर परिसरामध्ये दिल्या जातात। कॅमेरा पर्सन नागेश मार्डेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। एकता नगरमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आता खडकवासला धरणामधून विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे। तब्बल 39,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे एकता नगर परिसरातील पाणी वाढायला देखील आता सुरुवात झाली आहे।